नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे मिशन ऑफिसर्समध्ये. आज दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एक नवीन लेक्चर बघूया. आज मागचे लेक्चर जे आपण केलं होतं ते अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी केली होती. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. आज आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करायची. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे ॲक्च्युली काय, तर अशा संख्या तुम्ही बघत असाल की 3/2 म्हणजे 3 हा तुमचा पूर्णांक आहे, आणि 2/5 हा तुमचा अपूर्णांक आहे. तर यांची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते त्याला आपल्याला शिकायचे. पण त्या बेरीज आणि वजाबाकी शिकण्याच्या पूर्वी तुम्हाला कन्वर्जन्स करता आलं पाहिजे. कन्वर्जन्स म्हणजे या मिश्र अपूर्णांकाला तुम्हाला साध्या अपूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे. तर आपण कन्वर्जन्स बघू. कन्वर्जन्स आपण कोणते कन्वर्जन्स करतोय की हा मिश्र अपूर्णांक याचं कन्वर्जन करतोय आपण साधा अपूर्णांकामध्ये. हे कन्वर्जन नंबर 1. मला असे 3 कन्वर्जन्स तुम्हाला सांगावे लागतील. जर तुम्हाला हा भाग सोपा करायचा असेल तर तिन्ही कन्वर्जन्स तुम्हाला माहिती पाहिजे. हा कन्वर्जन नंबर 1 की हा मिक्स्ड फ्रॅक्शन मिश्र अपूर्णांक याला साध्या अपूर्णांकात कन्वर्ट करायचा आहे. जर कन्वर्ट करायचं असेल तर छेदामधील ही जी संख्या आहे याचा गुणाकार पूर्णांकासोबत करणे आहे. म्हणजे 5 गुणिला 3 या दोघांचा गुणाकार. आणि या दोघांचा गुणाकार जो काही येत असेल त्याच्यामध्ये ही वरची संख्या म्हणजे अंशातील संख्या बेरीज करून घेणे आहे. यांचा गुणाकार आणि यांची बेरीज +2. काय केलं मी, छेदामधील संख्यांचा गुणाकार पूर्णांकासोबत केलाय आणि वरची संख्या त्यांच्यामध्ये बेरीज केली आहे. शिवाय त्याच्या भागाकारामध्ये छेदामध्ये असणारी ही जी संख्या आहे ही कायम ठेवणे आहे. 5 जशास तसे लिहिणे. तर ही जी काही संख्या तयार होईल तो साधा अपूर्णांकामध्ये तुमची संख्या तयार होत आहे. बघा कशी तयार होईल ती. 5 गुणिला 3 15 आणि 2 17 म्हणजे 17/5. या मिक्स्ड फ्रॅक्शनला, या मिश्र अपूर्णांकाला मी कन्वर्ट केलं आहे 17/5 मध्ये. आता इतकी सारी धावपळ करत बसण्याची गरज नाही. 4 1/5 असेल तर सरळ करता येईल. 5 चोक 20, 20 आणि 1 21/5. 9 9/10 असेल. 9 9/10 असेल तर 10 9 90. 90 अधिक 9 99/10 असं करता येईल तुम्हाला. काही हे आहे तुमचं कन्वर्जन नंबर 1. आता बघूया कन्वर्जन नंबर 2. त्याला कसं केलं जातं. जसं आपण मिश्र अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात कन्वर्ट केलंय तसं साध्या अपूर्णांकाला सुद्धा तुम्हाला मिश्र अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघूया कन्वर्जन नंबर 2. हा घेऊया आपण साधा अपूर्णांक आणि याला कन्वर्ट करायचं आपल्याला मिश्र अपूर्णांकामध्ये. समजा 17/5 हा तुमचा साधा अपूर्णांक असेल तर याला रूपांतरित करायचं आहे तुम्हाला मिश्र अपूर्णांकामध्ये. तर तो कसा होतो. या 5चा टेबल तुम्हाला मोजायचा आहे 17 पर्यंत. 5चा टेबल मोजायचा आहे 17 पर्यंत. 17च्या समोर नको. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20, 20 ही 17च्या समोर झालेली आहे तर 20 पर्यंत जाण्याची गरज नाही. 5 3 15. काय केलं आपण, या 15 पर्यंत 5चा टेबल मोजलाय तर 5 3 15 होत आहे. 5 3 15 तर तो 3 पूर्णांक लिहून घेणे आहे. आणि या 15 आणि 17 यांचं जे काही डिफरन्स किंवा अंतर असेल ते तुम्हाला वर लिहिणे आहे. 15 आणि 17 यांच्यातील अंतर आहे 2 वर लिहूया. आणि भागाकारात जी संख्या असेल ती ॲज इट इज लिहून घेऊया 5. साध्या अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांकामध्ये कन्वर्ट आपण असं केलं. आता थोड्या वेळापूर्वी आपण मिश्र अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात कन्वर्ट केलं होतं. तर तो कसा झाला होता, 5 3 15, 15 अधिक 2 17/5. तर आता या साध्या अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांकात, त्यालाच आपण मिश्र अपूर्णांकात कन्वर्ट केलं. समजा एखादी संख्या असेल 50/7 तर 7च्या टेबल 50च्या पूर्वीपर्यंत मोजू. 7चा टेबल मोजू आपण 49 पर्यंत. 7 7 49, 7 7 49 तर 7 लिहिला. आणि 50 आणि 49 यांच्यातील जे अंतर असेल ते वर लिहू आणि भागाकारात जी संख्या असेल ती ॲज इट इज लिहून घेऊ. म्हणजे 50/7 याचा मिक्स फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल. समजा एखादी संख्या असेल 100
छेद 11, 100/11. तर 11चा टेबल तुम्हाला 100 पर्यंत काउंट करणे. 11चा टेबल 100 पर्यंत काउंट मला वाटतं की 11 9 99 पर्यंत करता येईल. 11 9 99 11 9 99 होतात म्हणून मी इथे 9 लिहून घेईल. 9च्या टर्म मध्ये येतो आणि 99 आणि 100 यांच्यातील फरक बघेल तो मी इथे लिहून घेईल आणि भागाकारात जी 11 आहे ती जशाच तशी. जर मिश्र अपूर्णांक यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला कन्वर्जन्स करता आलेच पाहिजे आणि खूप सारे प्रश्न याच्यावर तयार होतात. स्पेशली टाइम ॲट वर्क जर तुम्ही हा टॉपिक बघाल त्याच्यामध्ये तर खूप सारे प्रश्न याच्यावर डिपेंडेड असतात. आपण काय केलंय, पहिला कन्वर्जन शिकलोय आणि हा दुसरा कन्वर्जन शिकलोय. आता बघूया आपण तिसरा कन्वर्जन. तिसरा कन्वर्जन्स कसा असतो. तुम्हाला हा तिसरा कन्वर्जन सुद्धा तिसऱ्या स्वरूपात रूपांतर ते पण करता आलं पाहिजे. तिसरं कन्वर्जन आणि हे महत्त्वाचं कन्वर्जन आहे. आजकालच्या मॉडरेट क्वेश्चन पेपर्समध्ये याच्यावर क्वेश्चन येतो. क्वेश्चन कसा येतो मी ते पण सांगेन, जे येऊन गेलेले आहेत. तिसरा जो कन्वर्जन आहे तो सुद्धा साधा अपूर्णांकामधून मिश्र अपूर्णांकामध्येच करणे आहे. साधा अपूर्णांक तो मिश्र अपूर्णांक पण निगेशनमध्ये. निगेशन म्हणजे निगेटिव्ह मध्ये संख्या राहील ती म्हणजे मायनसमध्ये. समजा -25/6 याला जर कन्वर्ट करायचं असेल, जसं याच्यापूर्वी आपण जी संख्या बघितली होती ना ती काही अशी होती 25/6 म्हणजे पॉझिटिव्ह होती. ती पॉझिटिव्ह होती पण आता ती संख्या पॉझिटिव्ह नाही आहे. जर पॉझिटिव्ह असती तर या 6चा टेबल आपण 24 पर्यंत मोजला असता. 6 चौक 24 यांच्यातील नंतर 1 आणि 6 जर असे लिहून टाकले असते तर हे झालं असतं कन्वर्जन. पण जर मायनसमध्ये संख्या असेल तर या 6चा टेबल तुम्हाला या 24 पर्यंत मोजायचा नाही. जर वरची संख्या मायनसमध्ये असेल आणि खालची संख्या आपल्याला त्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला तुम्हाला पूर्वीच्या संख्येपर्यंत टेबल मोजायचं नाही. तर 25च्या नंतर येणारी 6च्या गुणांकातील संख्या 30 पर्यंत टेबल मोजणे आहे. बघा 25च्या नंतर येतोय 6च्या टेबलमध्ये 30. तर 6चा टेबल तुम्हाला 30 पर्यंत मोजणे आहे. 6चा टेबल 30 पर्यंत 6 पंचे 30 होता. तर आपण 6 पंचे 30 पर्यंत टेबल मोजला आहे. पण ही वरची संख्या तुमची मायनसमध्ये आहे, निगेटिव्हमध्ये आहे. तर हा जो 5 तयार होईल तो -5 तयार होईल, लक्षात घ्या. आणि आता या 30 आणि 25 यांच्यातील जे अंतर असेल ते आपण लिहू अंशात आणि भागाकारात जी संख्या असेल ती ॲज इट इज लिहूया. 30 आणि 25 यांच्यातील अंतर आहे 5 आणि भागाकारात संख्या आहे 6. तर -25/6 चा मिक्स फ्रॅक्शन तुम्हाला असा करावा लागेल. हा पॉझिटिव्ह कन्वर्जन होता, हा निगेटिव्ह कन्वर्जन आहे. समजा -33/12 आहे, याला मला कन्वर्ट करायचं आहे. संख्या आहे माझी मायनसमध्ये तर मी या 12चा टेबल या 33च्या पुढे येणाऱ्या संख्येपर्यंत मोजेल. मला वाटतं 12×3=36 पर्यंत जाता येतं ते. 12×3=36 म्हणजे 12×3=36. तर तो 3 मी हा लिहेल पण तो 3 असेल मायनसमध्ये आणि मग या दोघांचं जे डिफरन्स असेल ते मी लिहून गेले. ते 36 आणि 33चे डिफरन्स 3/12 मला असं लिहिते. पुन्हा एक लक्षात घ्या की हा तर झाला तुमचा पूर्णांक. या 3/12 यांच्यामध्ये जर भाग जात असेल तर तो तुम्हाला देता येईल. हा 3 × 3 आणि 3 चौक 12 असं पण करता येईल. म्हणजे यालाच तुम्ही हा -3 कायम आहे, -3 1/4 असं सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. एखादी बघा की -100/11 याचं मला मिक्स फ्रॅक्शन करायचं. -100/11 याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. तर 100च्या समोर 11 ने भाग जाणारी संख्या बघेल मी. 11 9 99 घेता येणार नाही. 11 10 110 पर्यंत मला तो टेबल काउंट करावा लागेल. 11 10 110 तर तो मी लिहेल 10 10व्या टर्मवर आलाय आणि त्याला देईल मी मायनसचं साईन कारण हा मायनस. 11 10 110 झाला आणि आता या दोघांचं डिफरन्स जे असेल 110 आणि 100चं डिफरन्स ते लिहेल मी वर आणि भागाकारात अंशामध्ये छेदामध्ये जी संख्या असेल ती लिहून घेईल मी. म्हणजे -100/11 मला मिक्स फ्रॅक्शनमध्ये असं लिहावं लागेल. तुम्हाला तिन्ही पद्धतीचे कन्वर्जन्स करता आले पाहिजे. पुन्हा एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, प्रश्न कसा विचारण्यात आलेला आहे याच्यापूर्वी की
हे जे मायनसचं कन्वर्जन आहे, मायनस निगेटिव्हचं कन्वर्जन आहे, त्याच्यामध्ये वर म्हणजे अंशामध्ये लहान संख्या असो किंवा मोठी संख्या असो, लहान संख्या असो किंवा मोठी संख्या असो तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल. पण जे पॉझिटिव्हचं कन्वर्जन होतं त्याच्यामध्ये वर मोठी संख्या असणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये समजा -2/7 याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला, याला कन्वर्ट करायचं आहे -2/7ला. तर या 7चा टेबल 2च्या समोर येणाऱ्या संख्येपर्यंत म्हणजे 7 पर्यंत पोहोचता येईल. 7 × 7 असा लिहिता येईल मला, 7 × 7, पण तो 1 येईल मायनसमध्ये, 7 × 7 तो मायनसमध्ये. मग या दोघांचं जे डिफरन्स आहे, 7 आणि 2चं डिफरन्स ते मिळत आहे 5, तो लिहून घेतोय वर, आणि भागाकाराची संख्या आहे ती 7 लिहिली, म्हणजे या संख्येचं कन्वर्जन तुम्हाला करता येतं. मागे आता मागच्या वर्षी क्लास 4च्या परीक्षेमध्ये हा सेम क्वेश्चन होता की -2/7 असेल तर ऑप्शनमध्ये अशा काही संख्या दिलेल्या होत्या, त्यापैकी ऑप्शन तुम्हाला निवडायचं होतं. तर शक्यतो स्पेशली क्लास 4 म्हणजे पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी वगैरे या किंवा ज्या परीक्षा असतात क्लास 4 लेवलच्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न असा तयार. पण ॲक्च्युली मी तर तुम्हाला शिकवलं आहे कन्वर्जन. आता त्या कन्वर्जनचा वापर करायचा आहे आपल्याला बेरीज आणि वजाबाकीमध्ये. चला बघूया सरळ बेरीज आणि वजाबाकीमध्ये. समजा एखादी एक्झाम्पल मी अशा पद्धतीने लिहितोय की 5/2/3 प्लस 3/4 प्लस किंवा मायनस घेता येते -2/6 अशा पद्धतीने घेतली आहे आणि इक्वल टू व्हॉट. असे क्वेश्चन तुम्ही खूप बघितले असाल आणि नेहमी येत असतात. यांची बेरीज आणि वजाबाकी करायची असते. तर याला मला तुम्हाला 2 पद्धतीने सांगतो. इकडे मी घेत आहे मेथड नंबर 1 आणि इकडे घेत आहे मेथड नंबर 2. तुम्हाला जी योग्य पद्धत वाटत असेल त्याच्यानुसार आपल्याला करता येईल. चला बघूया काय होतं दोन्ही पद्धतीने. हा मिक्स फ्रॅक्शन आहे. या मिक्स फ्रॅक्शनला मी कन्वर्ट करतो सिंपल फ्रॅक्शनमध्ये म्हणजे 3×5 = 15 आणि 2 17/3 जे कन्वर्जन आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं प्लस याला पण मी कन्वर्ट करतोय 3×4 = 12 आणि 3 15/4 मायनस याला पण मी कन्वर्ट करतोय sin म्हणजे 12 आणि 2 14/6. आता हा जो भाग आहे हा मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेला आहे ॲक्च्युली अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी, ज्याच्यामध्ये आपण खाली शोधूया की मोठी संख्या कोणती आहे 6 मध्ये 4 ने भाग जात नाही पण 3 ने जातो. तर 6चा एक टेबल छोटासा आपण तयार केला होता. 6 × 6 sin 2 = 12 मध्ये चेक करा 4 ने भाग जातोय का, हो जातोय, आणि 3 ने पण भाग जातोय. तर आपण खाली 12 तयार करूया सरळ. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी डिरेक्टली डील केलं जातं ते आपण बघितलं होतं आणि त्याचाच वापर करून आपण याला सॉल्व्ह करतोय. बघा हा तयार झाला 12. या 3ला मी 4 ने गुणाकार करेल तर 12 होतो. तर मी याला पण 4 ने गुणाकार करेल 17 × 4 म्हणजे तो झाला 68 लिहून घेतोय प्लस या 4ला मी 3 ने गुणाकार करेल तर 12 3 ने, तर याला पण मी 3 ने गुणाकार करेल 15 × 3 45 लिहून घेतलाय मायनस या 6ला मी 2 ने गुणाकार केले तर 12, तर मी याला पण 2 ने गुणाकार करतोय 14 × 2 28 मी इथे लिहून घेतले. आता यांची बेरीज आणि वजाबाकी करून घेऊ. बघा 8 आणि 5 13, 1 शिल्लक 6 4 10 आणि 1 11 -28 भागिला 12 यांची वजाबाकी केली तर 13 मधून 8 गेले तर 5 शिल्लक राहिले राईट. 1 इथे शिल्लक 11 मधून 3 गेले 8 भागिला 12. आता जर प्रश्न तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये असेल, क्वेश्चन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये असेल तर तुमचे ऑप्शन सुद्धा मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतील. तुमचे ऑप्शन्स असे साध्या अपूर्णांकात असणार नाही. तर याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल मिक्स फ्रॅक्शन मध्ये. आता साध्या अपूर्णांकाला आपण कन्वर्ट करू या मिक्स फ्रॅक्शन मध्ये आणि ही पॉझिटिव्ह संख्या 85. तर 12चा टेबल 85च्या पूर्वीपर्यंत म्हणजे मला वाटतं की 84 बारीसाठी 84 होतात. तर बारीसाठी 84 तर हा 7 लिहून घेऊया. बारीसाठी 84 आणि यांच्यातील अंतर जे असेल 85 आणि 84चं अंतर 1/12 लिहिलाय
तर हे तयार होईल माझं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तयार झालं आहे 7/112. पण ही केली आपण मेथड नंबर 1 ने. आता मेथड नंबर 2 बघून घेऊया. मेथड नंबर 2 सरळ, सहज आणि सोप्या याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देतं. कसं? इथे मेथड नंबर 2 मध्ये जे पूर्णांक असतील, पूर्णांक कोणते कोणते आहेत बघा. हा 5, मग हा 3 आहे आणि हा 2 आहे. यांची बेरीज आणि वजाबाकी वेगळी करून घ्या. यांची बेरीज आणि वजाबाकी करूया वेगळी, की हा 5 अधिक 3 वजा 2, 5 अधिक 3 वजा 2 हे करून घेतले. त्यानंतर हे जे अपूर्णांक आहे, अपूर्णांक यांची बेरीज वजाबाकी वेगळी करू. हा अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. यांची बेरीज आणि वजाबाकी वेगळी करू. तर ती इथे लिहूया आपण की 2/3 प्लस 3/4 मायनस 2/6 ही लिहून घेतली. दोघांची पण वेगवेगळी. आणि पुन्हा एक लक्षात घ्या की हा जो मिक्स फ्रॅक्शन दिसतो ना 5/2/3, 5/2/3 यांच्यामध्ये ही जी गॅप दिसतं, ही जी गॅप दिसतं, याच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे क्लास 4च्या परीक्षेमध्ये, की पूर्णांक आणि अपूर्णांक यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं. तर नेहमी लक्षात ठेवा यांच्यामध्ये बेरीज प्लसचं साइन असतं. भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की साइन दिसत नाही म्हणजे गुणाकाराचं असेल, बट गुणाकाराचं नसतं, ते असतं प्लसचं साइन. म्हणजे या दोघांच्या मध्ये तुमचं प्लसचं साइन आहे ते कन्सिडर करून ठेवा. चला करूया. 5 आणि 3 8, 8 वजा 2, 8 वजा 2 म्हणजे 6 लिहून घेतले आहेत आपण. यांच्यामध्ये प्लसचं साइन आहे आपण देऊन दिलेलं आहे. इथे बघा 3 4 6, 3 4 6 म्हणजे खाली काय तयार होते तुमचे 12. 3 चौक 12. तर याला पण 4 ने गुणाकार करू. 4 गुणे झाला आहे 8 प्लस 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 तर 3 त्रिक झाला आहे 9 वजा साइन गुणे 12 तर 2 गुणे 4. आपण छोट्या छोट्या संख्यामध्ये याला डील केले. इथे जशा मोठ्या मोठ्या संख्या तयार झाल्या तशा मोठ्या संख्या इथे तयार झालेल्या नाहीये. तयार करून काय होत आहे 6 अधिक 8 अधिक 9, 8 अधिक 9 17. 17 मधून 4 वजा करूया. 17 मधून 4 वजा करूया. किती राहिले 13/12. 13/12. आता 13/12 याला तुम्हाला कन्वर्ट करणे मिक्स फ्रॅक्शन मध्ये. 13/12 जर असेल तर 13चा टेबल 12चा टेबल 13 पर्यंत, 13च्या पूर्वीपर्यंत 12 1 12 लिहिता येईल मला. 12 1 12 आणि या दोघांचे अंतर जे आहे 12 आणि 13चे अंतर 1 वर लिहेल आणि 12 खाली लिहेल. म्हणजे या संख्येला 13/12 ला मला असं लिहिता येईल 1/12. राईट. आणि ही संख्या तर इथे ऑलरेडी होती 6. आपलं उत्तर आपण तयार करूया. 6 अधिक 1, 6 अधिक 1 म्हणजे 7 आणि शिल्लक काय राहिलं आहे अपूर्णांक 1/12. असंच काहीतरी उत्तर इथे तयार झालं होतं का बघा. हो, असंच काहीतरी उत्तर तयार झालं होतं. इनफॅक्ट फरक समजून घ्या दोघातील फरक, की हे उदाहरण मी खूप छोटं लिहिलं आहे, लहान उदाहरण लिहिलं आहे, पण त्या लहान उदाहरणामध्ये पण अशा मोठ्या मोठ्या संख्या तयार झाल्या. आणि सर्वात शेवटी अडचण अशी येते की या अपूर्णांकाला तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. कधी कधी इथे 3 अंकांची संख्या तयार होते आणि खाली मोठी संख्या यायची तर 12 तयार झाली आहे. कधी कधी 48, कधी 72 अशा संख्या तयार होतात. मग त्याला कन्वर्ट करायला कठीण जाते. पण या मेथडमध्ये जर बघाल तुम्ही तर या मेथडमध्ये आपण पूर्णांकांना एकत्र बेरीज वजाबाकी करून टाकलेली आहे आणि अपूर्णांकांची वेगळी बेरीज वजाबाकी केली आहे. त्या अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकीमध्ये तुम्हाला लहान लहान संख्या तयार झाल्या ज्यांची बेरीज वजाबाकी तुम्हाला सहज करता येईल. आणि जर अशी काही संख्या तयार झाली की 13/12 तर तुम्हाला कन्वर्ट सुद्धा करता येईल सहज. तर आपलं प्रश्नाचं उत्तर लवकर काढता येईल. 1-2 उदाहरणं अजून बघून घेऊया. थोडेसे किचकट कॉम्प्लिकेटेड जे परीक्षांमध्ये कसे विचारण्यात येतात. उदाहरण लिहिता येते की 25 3/8 वजा 10 1/6 प्लस 5 5/12 किंवा इथे लिहितं 1/12 बरोबर. आता क्वेश्चन पडतो असा,
जर तुम्ही पहिल्या पद्धतीनुसार जाल तर 25 गुणिला 8 200, 200 प्लस 3 203 छेद 8, मग 10 सकम 60 आणि 1 61 अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करावी लागेल आणि मोठ्या मोठ्या संख्या तयार होतील. तशी मांडणी न करता आपण पद्धत नंबर 2 ने जाऊया, जिथे पूर्णांक जे असतील इथे 10 आहे आणि इथे 5, हे जे पूर्णांक आहेत यांची बेरीज वजाबाकी आपण तिथेच करून घेऊया. बघा 2 स्टेपमध्ये उत्तर कसं तयार होतं की यांची बेरीज वजाबाकी आपण तिथेच करू. 25 मधून 10 कमी करू. 25 मधून 10 गेले 15, 15 अधिक 5, 15 अधिक 5 म्हणजे 20 लिहून टाकले मी. काय केलं मी या पूर्णांकांची बेरीज वजाबाकी सहज तिथेच करून टाकली आहे की 25 वजा 10 15, 15 अधिक 5 20. आता मला या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची. हे जे अपूर्णांक दिसत आहेत यांची बेरीज वजाबाकी करणे आहे मला. आणि पूर्णांक आणि अपूर्णांक यांच्यामध्ये नेहमी बेरजेचं चिन्ह असतं, तर ते मी बेरजेचं चिन्ह लिहून घेत आहे आणि खाली काय तयार होऊ शकतं ते मी डिरेक्टली करेन. डिरेक्टली बघा इथे 8 आहे, इथे 6 आहे आणि इथे 12 आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे तुमची 12. या 12 मध्ये या 6 ने भाग जातो, पण या 8 ने भाग जाणार नाही. तर 12चा टेबल माइंडमध्ये तयार करू. 12 1 12, 12 मध्ये 8 ने भाग जात नाही. 12 दुने 24, 12 दुने 24, तर या 8चा भाग 24 मध्ये जात आहे, 6चा पण जात आहे, म्हणजे 24 मला खाली तयार करता येईल. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. मागचं लेक्चर रेफर करा पुन्हा एकदा, तर लवकरात लवकर हे प्रश्न सॉल्व्ह होतील. आता मी इथे लिहिले 24. या 8ला कितीने गुणाकार केला तर 24 येईल, तर 8ला 3 ने गुणाकार केला तर 24, म्हणून मी या 3ला पण 3 ने गुणाकार करेल. 3 गुणिला 3 9. मागच्या लेक्चरनुसार आपण डील करतोय. मग चिन्ह आहे मायनस, तर मायनस 2 देऊया. या 6ला कितीने गुणाकार केला तर 24, तर 6ला 4 ने गुणाकार केला तर 24, तर या मी वरच्या संख्येला पण 4 ने गुणाकार करतोय. 4 1 4. मग चिन्ह आहे प्लसचं चिन्ह लिहून देतोय मी. या 12ला कितीने गुणाकार केला तर 24, तर 12ला 2 ने गुणाकार केला तर 24, तर मी या वरच्या 1ला पण 2 ने गुणाकार करतोय. 2 1 2. माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकरच तयार होईल की 20 प्लस 9 मधून 4 कमी केले, 9 मधून 4 कमी केले, 5 राहिले. 5 अधिक 2 7, 7 छेद 24. तर या दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह असतं, ते नाही दाखवलं तरी चालतं. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार झालं आहे 20 7 छेद 24. आता बघा इथे मी या 7 छेद 24 ला कन्वर्ट करू शकत नाही, कारण वर लहान संख्या आहे. वर लहान संख्या आहे, खाली मोठी संख्या आहे. जर ही संख्या 24 छेद 7 असती तर 7 त्रिक 21 3 छेद 7 असं मला कन्वर्ट करता आलं असतं. पण ही संख्या 7 छेद 24 आहे, याचं कन्वर्जन करता येत नाही. जर ती संख्या पॉझिटिव्ह असेल तर. ती संख्या निगेटिव्ह असती तर आपल्याला कन्वर्ट करता आलं असतं. बरं एक उदाहरण अजून बघून घेऊया. तीन छेद 8 वजा 1 छेद 9 प्लस 5 छेद 12 मायनस 4 छेद 18 किंवा इथे 2 छेद 18 बरोबर. चला एक उदाहरण पुन्हा बघून घेऊया. प्रश्न मी काही असा लिहिलाय, अरे प्रश्न आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये पाहिजे होता, आपण सिंपल फ्रॅक्शन मध्ये लिहिला. चला मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट करतोय की 33/8 मायनस 10 1/12 प्लस 5 3/9 मायनस 8 2/18 बरोबर. ठीक. प्रश्न काय असा आहे, मी 4 टर्म मध्ये घेतलाय, 4 टर्म मध्ये. तर याला आपल्याला लवकर उत्तर काढायचे आणि असे प्रश्न पडतात परीक्षांमध्ये. लवकर उत्तर काढायचे आहे तर काय करणे आहे बघूया पुन्हा, की जे पूर्णांक आहेत, पूर्णांक इथे 30 आहे, इथे 10 आहे, इथे 5 आहे आणि इथे 8. या पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी मी करून घेईन तिथेच. बघा 30 मधून 10 मायनस केले, राहिले 20. 20 आणि 5,
20 आणि 5 25, 25 मधून 8 कमी करू, 25 मधून 8 कमी करा, किती राहिले आहेत 17. तर मी इथे सरळ लिहून घेत आहे 17. तुम्ही पण अशीच प्रॅक्टिस करा डायरेक्टली उत्तर काढायचं असेल तर. आणि आता मला अपूर्णांक बघायचे आहे. अपूर्णांक हा आहे तुमचा 3/8, हा आहे तुमचा 1/12, हा तुमचा 3/9 आणि हा तुमचा 2/18. या अपूर्णांकामध्ये बघा, या अपूर्णांकामध्ये 8, 12, 9 आणि 18 या संख्या दिसत आहेत तुम्हाला छेदामध्ये. तर छेदातील सर्वात मोठी संख्या बघा कोणती दिसते? छेदातील सर्वात मोठी संख्या 18. या 18 मध्ये कशाने भाग जातो? तर बघा या 9 ने भाग जातो, पण 12 आणि 8 ने जात नाही. तर 18चा एक छोटासा टेबल तयार करा. 18, 36, 54, 72 आणि 90 इनफ. याच्या समोर जाण्याची गरज नाही. इथेच कुठेतरी तुम्हाला तुमच्या छेद सारखं तयार करणारी संख्या मिळते. बघा आपण काय केलं? या मोठ्या संख्येचा टेबल मागच्या लेक्चरनुसार मोठ्या संख्येचा टेबल तयार केला आहे. या संख्येमध्ये, या टेबलमध्ये 9 ने, 12 ने आणि 8 ने या तिघांनी पण भाग जाणारी संख्या आपल्याला पहिली संख्या शोधायची आहे. चला चेक करूया. या 18 बघा, 18 मध्ये या 9 ने भाग जातो, पण 12 आणि 8 ने जात नाही, तर ही संख्या घेता येणार नाही. 36 मध्ये चेक करा. 36 मध्ये 12 ने भाग जातो, 9 ने पण जातो, पण 8 ने भाग जातो का? 8 ने भाग जात नाही, म्हणजे ही संख्या सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. या 54 मध्ये बघू. 54 मध्ये 9 ने भाग जातो, पण 8 ने आणि 12 ने भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. समोरची संख्या बघा 72. 72 मध्ये या 8 ने पण भाग जातो, 12 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. तिन्ही संख्येने भाग जातो आणि 18 ने तर जाईलच, कारण हा 18चा टेबलच आहे. तर तुम्हाला अशी संख्या शोधायची असते ज्यामध्ये दिलेल्या छेदातील सर्व संख्यांनी भाग केला पाहिजे. आणि अशी संख्या मिळाली मला 72 मिळाली, म्हणून मी 72 असे खाली लिहून घेतले. 72 लिहून घेतले आहेत खाली, म्हणजे मला 72 छेदामध्ये तयार करायचे. तर 72 छेदात तयार झाले, तर मला अंशातील संख्या तयार करायची आहे याच्या रेशोनुसार. मी या 8ला मी कितीने गुणाकार केला तर 72 येईल? तर या 8ला मी 9 ने गुणाकार केला तर 72 होतो. तर मी या 3ला पण 9 ने गुणाकार करेल, कारण याला खाली 9 ने गुणाकार केला तर त्या संख्येने मला वर गुणाकार करणे आहे. तर काय संख्या तयार झाली आहे बघा माझी? 3 गुणिले 9 27 मी लिहून घेतले. 3 गुणिले 9 27. सेम या 12ला कितीने गुणाकार केला तर 72 येईल? तर 12ला 6 ने गुणाकार केला तर 72. तर मी या वरच्या संख्येला पण 6 ने गुणाकार करेल. 1 गुणिले 6 म्हणजे 6. तर मी तो लिहिल इथे 6. या दोघांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, वजाबाकी आपण देऊन देऊ. त्यानंतर चिन्ह दिसतंय प्लसचं चिन्ह दिलंय. या 9ला कितीने गुणाकार केला तर 72 येईल? तर या 9ला 8 ने गुणाकार केला तर 72. तर मी या वरच्या संख्येला पण 8 ने गुणाकार करेल. 3 गुणिले 8 24 मी लिहून घेतले इथे. त्यानंतर चिन्ह दिसतंय मायनस चिन्ह दिलंय. इथे मला या 18ला कितीने गुणाकार केला तर 72 होत आहे ते बघायचं आहे. 18ला मी 4 ने गुणाकार करेल तर 72. तर मी या वरच्या संख्येला सुद्धा मी 4 ने गुणाकार करेल. 2 गुणिले 4 8 इथे लिहून घेईल. माझ्या प्रश्नाचं उत्तर लवकर तयार. बघूया काय तयार करतात संख्या. ही तर 17 आहे, 17 लिहून घेतली आहे. भागाकारात इथे 72 आहे, 72 पण आपण लिहून घेतले इथे. यांची बेरीज आणि वजाबाकी करणे आहे बस. चला करूया. 27 मधून 6 कमी केले, 27 मधून 6 कमी केले 21 राहिले. 21 आणि 24 45. 45 मधून 8 कमी करा. 45 मधून 8 कमी केले किती राहिले? 37. वरची संख्या लहान आणि खालची संख्या मोठी आहे, म्हणजे कन्वर्ट करण्याची गरज नाही. हे झाले तुमच्या प्रश्नाचे उत्तर. या असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात. तुम्हाला या पद्धती सहज डील करता आल्या पाहिजे. काही तारेवरची कसरत नाही आहे. सहज 1-2दा करून बघा, किंवा तुमच्याकडे जे प्रश्न असतील किंवा पुस्तकातून शोधा प्रश्न. परीक्षांमध्ये आलेले प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर चेक करा, तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरणं दिसतील. बट याला तुम्हाला करायला जर लांबलचक वेळ लागत असेल, किंवा काही विद्यार्थ्यांना हे खूप कठीण भाग जातं की मिक्स फ्रॅक्शनला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणे आणि उत्तर कसं काढणे, तो किचकटपणा जर होत असेल तर या पद्धतीनुसार जाऊन बघा. तुमची उत्तरे सहज आणि लवकरात लवकर मिळतील. आज आपण शिकलोय पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. पुन्हा मी एक लवकरच नवीन लेक्चर घेऊन येईल, म्हणजे रोज एक लेक्चर तर टाकत असतोच. यानंतर
मला असं वाटतं की बेसिक पार्ट हा झालेले आहेत लेक्चर्स टाकून. यानंतर मी टॉपिकवर लेक्चर टाकेन. टॉपिक्स, आता कोणत्या टॉपिक्सवर लेक्चर टाकायचे आहे तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्सवर, किंवा मला या नंबरवरही तुम्ही सजेस्ट करू शकता की सर पर्सेंटेजवर लेक्चर टाका, प्रॉफिट अँड लॉसवर टाका, सरळ व्याज चक्रवाढ व्याजावर टाका. तर त्यानुसार मला माझे लेक्चर्स तयार करता येईल. त्यापैकी मेन पॉईंट्स जे आहेत, ज्याचे शॉर्टकट्स तुम्हाला मला शिकवता येतील. आज जे शिकलो आहे पूर्णांक अपूर्णांक, याला तुम्ही डील करून बघा आणि तुम्हाला असं वाटत असेल की या पद्धती तुमच्या कामाच्या आहेत, या पद्धती तुमच्या कामाच्या आहेत, तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे सजेशन्स आणि तक्रारी मला कळवा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे मला त्याच्यावर काही पर्याय निवडता येतील. पुन्हा भेटूया आपण नवीन लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत काळजी घ्या, सुखरूप राहा आणि हॅप्पी दिवाळी पुन्हा एकदा. थँक्यू. पुन्हा भेटूया.